सध्या खरं तर मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे असंच म्हणलं पाहिजे, कारण वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे धाडसी प्रयोग मराठी चित्रपटात होताना दिसत आहेत. आणि असाच एक वेगळा विषय, वेगळा आशय घेऊन अरण्य नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. आज संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे नवशक्तीच्या स्टुडिओत. सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि अरण्यचं वेगळेपण ते त्या फोटोमध्येही दिसतंय, त्या पोस्टर्समध्येही दिसतंय आणि त्या टीझर्समध्येही दिसतंय. तर खरंच मला असं वाटतं, जसं हार्दिक नेहमी तू काहीतरी वेगळं घेऊन येतोस, काहीतरी एका वेगळ्या भूमिकेत समोर येतोस आणि ते सरप्राईज देणं तू थांबवत नाहीस, हे मला खूप छान वाटतं. आणि अर्थात त्या डिरेक्टरचंही ते यश आहे तुमच्या. पण हार्दिक, अरण्यमध्ये अशी काय खास बात होती? पूर्ण एक वेगळा लुक दिसतोय तुझा, नावही वेगळं आहे पूर्ण. काय जीवा महाका, जीवा महाका नावच वेगळं आहे. सो एक नक्कीच वेगळा विषय आहे. तुला काय खुणावलं या चित्रपटात, तूच सांग आधी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं, पहिले मी सांगतो की मला जेव्हा स्क्रिप्ट विचारली की अशी स्क्रिप्ट आहे आणि तुला वडिलांचा रोल करायचा आहे, तर आधी म्हटलं नाही, मला नाही करायचं आहे वडिलांचा रोल वगैरे. म्हटलं करायचं नाही काय, मग असं ते डोक्यात असतं ना आपलं की मग तसेच रोल मिळतील किंवा तसंच काही गोष्टी होतील. पण जेव्हा स्क्रिप्ट ऐकली, जेव्हा नरेशन झालं, तेव्हा कळला विषयच वेगळा आहे खरं तर. म्हणजे आपण वडिलांचं प्रेम, मुलावरचं प्रेम किंवा वडिलांचं मुलीवरचं प्रेम हे आपण आधी पण बघितलं आहे. पण त्यातही ही गोष्ट कशी वेगळी आहे ना, हे खूप जास्त मनाला लागली. आणि खरं तर हा विषय खूप कठीण आहे, पण अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने सर्व गटातल्या प्रेक्षकांना ते कळावं अशा पद्धतीने अमोल करंबे सरांनी तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आय गेस ते पात्र त्याच ठरलेले आहेत. कारण की काय होतं, शिक्षणाचं महत्त्व मोठ्यांना सांगून काय फायदा, शिक्षणाचं महत्त्व लहानांना देखील कळलं पाहिजे. सो त्या पद्धतीने ती इतक्या सरळ आणि सोप्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. पण विषय खरं तर खूप खोल आहे. कारण की आत्मसमर्पण म्हणजे काय आपल्याला कळलं तर मग असं वाटतं की आत्मसमर्पण म्हणजे अरे बाबा यांनी आत्मसमर्पण केलं म्हणजे याला पोलिसांनी अरेस्ट केलं, आता हा जेलमध्ये डांबलेला असणार. पण तसं नाही आहे. त्याच्या मागे प्रशासन खूप काही गोष्टी करत असतात, खूप मदत करतं. पोलीस प्रशासन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने मदत करतं. तर ती कशा पद्धतीची सरकारची मदत असते हे दाखवण्याचा त्यात प्रयत्न केलेला आहे. जे माहीत नसतं. म्हणजे आपण कॉस्मो सिटीजमध्ये राहतो, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला ओके एक शब्द वाचला की आपण ओके सरेंडर, संपलं म्हणजे अरेस्ट केलं. पण त्यातही पार्ट्स आहेत. म्हणजे नक्सलाइट्सना जेव्हा सरेंडर करायला लावतात तेव्हा त्यांना त्यांच्या कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी डील करतात, त्यांचं आयुष्य कसं चांगलं व्हावं यासाठी प्रशासन कसं हे त्यांचं दुसरं आयुष्य हो, कारण हा सगळा विचारांचा खेळ आहे. त्यामुळे त्यांचं एक वेगळं त्यांना चांगलं आयुष्य द्यावं हा त्यांचा प्रयत्न असतो. तर तो एक छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो एक वडील आहे, एक मित्रसुद्धा आहे, त्याच्यानंतर एक नक्षलसुद्धा आहे, एक शत्रूसुद्धा आहे एकाचा. त्यामुळे अतिशय सगळ्यांचं मिक्सचर आहे. त्यामुळे खूप मजा आली करायला. भूमिकेसाठी मग कशा पद्धतीने अभ्यास केला तू? खरंच कुठे गेला होतास का काही मूव्हीज बघून किंवा असं काही? नाही, बेसिकली जेव्हा मी वाचलं म्हणजे सांगण्यात आलं किंवा त्यांनी मला सांगितलं की तू जरी नक्षल असलास तरी त्यांच्यातला ऑडमॅन आउट आहेस. कारण की तुझा जन्म तिकडचा नाही आहे, तू त्यांच्यात वाढलेला नाही आहेस, तू बाहेरून त्यांच्यात आलेला आहेस. आणि मग त्याची ती एक वेगळी बॅक स्टोरी आहे जी एका शब्दात आपल्याला सिनेमांमध्ये दिसते. सो बेसिकली तोही मांडण्याचा प्रयत्न केला. पण खरं तर ती स्टोरी याच्यातली नव्हती, कारण की ही मुलीची आणि वडिलांची कथा होती. सो त्यामुळे ते अतिशय वेगळा रोल होता. आणि मला म्हणजे नेहमी असं ती राणादाचा तो एक आहेच आपल्या याच्यावरती की म्हणजे राणा म्हणून मला आणि प्राऊड फील होतं की जेव्हा मला आजही लोक राणादा म्हणून हाक मारतात. सो त्यामुळे ते डोक्यात आहे ना की राणादा म्हटला की तो असा असेल, तर ते थोडंसं आम्ही त्याच्यावरती वर्क केलं की तो जंगलात राहतोय, त्यामुळे त्याची बॉडी लँग्वेज जराशी लूज असेल. मग तो त्या ॲटमॉस्फिअर इतकं शांत आहे, कारण आम्ही रिअल लोकेशनमध्ये शूट केलं आहे, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये. म्हणजे जिथे सिनेमामध्ये जे गाव दिसतंय ते खरोखर 6 ते 8 ते 10 घरांचं गाव आहे, जे शासनाने त्यांना करून दिलेलं आहे. त्या घरांच्या इथे आम्ही शूट करत होतो. त्यामुळे ती शांतता, ती जंगलाची शांतता, त्यामुळे ते कुठेतरी त्या कॅरेक्टरला जावं म्हणून तो अतिशय शांत पण ठाम आणि मोजकंच बोलणार आहे. त्यामुळे खूप वेगळं होतं ते खरं तर. हार्दिक, मला एक नक्की विचारायचं वाटेल की अर्थात म्हणजे राणादा ही भूमिका तर अफाट गाजली आणि ती लोकांच्या कायम लक्षात राहते, अर्थात हे तुझं यश आहेच. पण कुठेतरी मग ती इमेज ब्रेक करत पुढे जायचा विचार आहे का? कारण आता तू पूर्ण वेगवेगळ्या भूमिका आणि सिलेक्टेड भूमिका निवडतोय. म्हणजे असं नाही की हार्दिक 5 सिनेमे करतो, नाही,
काहीतरी एक निवड असेल त्यामागे, तसा काही विचार आहे का? का तो स्टिरियोटाईप ब्रेक करण्याचा विचार आहे असं नाही, काही? म्हणजे माझं स्वतःचं पर्सनल असं मत आहे की प्रत्येक पात्र हे माझ्यासाठी एक पुस्तक आहे माझ्यासाठी. सो राणा हे पुस्तक होतं. सो त्यामुळे तो लूक, ती बॉडी तशी होती. त्यानंतर काही सिनेमे केलेत, म्हणजे तूही भेटलीस त्या शूटिंगच्या दरम्यान, तेव्हा तू बघितलं अरे हा तर तू अजून एवढा झालायस. सो मला असं वाटतं की त्या पर्टिक्युलर त्या गोष्टीसाठी ते पुस्तक माझ्यासाठी माझ्या आयुष्यात राहणार आहे. म्हणजे पुन्हा तो तसा सिमिलर नाही दिसला पाहिजे. तर कुठेतरी एक कमर्शियल ठरवून करतोय. हो, मी ठरवून करतोय. किंवा इथेही सिनेमामध्ये करताना की बाबा मिशी असेल त्याची, मग तो तरी पण त्याला आता ठीक आहे, तो सिनेमाचा हिरो आहे किंवा कथानक आहे, त्यामुळे तो थोडा चांगला दिसायला हवा. सो त्यामुळे तो थोडासा हलकासा म्हणजे फिजिक वाईज थोडासा ग्लॅमर ठेवला आहे. पण ती बॉडी नाही, ती गावातलीच बॉडी वाटली पाहिजे. तो जंगलात राहणार, मग व्यायाम कुठे करणार, मग ती चपळता त्याच्यात आहे थोडीशी. पण तो बाबासुद्धा आहे. तो ते सगळं कुठेतरी आलं की असं वाटतं की ते पात्रामध्ये आपण कुठेतरी घुसतो आणि मग ते लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि माझं असं मत आहे की पहिला ऑडियन्स त्या पात्राचा मी आहे. आणि जर ते मला पटलं आणि मी त्याला कन्व्हिन्स झालो, तर मी ते पात्र इतरांना कन्व्हिन्स करू शकतो की म्हणजे जाणीवपूर्वक तू या भूमिका वेगळ्या निवडतोयस का असं? किंवा जर भूमिका आल्या तर मी माझ्याकडनं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की यात माझ्याकडून काय वेगळं, लुक वेगळा असेल, लुक वेगळा असेल. म्हणजे आता आम्ही कधी स्क्रीनिंगला जातो किंवा काय कुठे असतो तर अरे लोकांना कधी कधी अशी प्रेक्षक अरे हा डुप्लिकेट आणलाय का, हा डुप्लिकेट हार्दिक जोशी का, कारण त्यांना ते एवढं बघायची सवय. मग कदाचित येणाऱ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना कळेल की ओके हार्दिकनी या पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी. आताही तू बराच म्हणजे बारीक पण झालायस थोडा, काही असं काही लुकवर पण काम केलंयस का सध्या? म्हणजे पुढच्या फिल्मसाठी आहे. म्हणजे मग प्रोड्युसरना बरोबर घेऊन फिरतोय की अरे बघा लवकर दुसरा सिनेमा. डिरेक्टर पण आहेत. ओके, चेतन चावडा सुद्धा एक उत्तम डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, त्याच्यानंतर कलाकार तर आहेतच ते. तर मग बघा जरा तुमच्याबरोबर मी आहे काहीतरी. पण मला असं वाटतं की एका साच्यात न बसता काहीतरी वेगळे पण जर मी देत राहिलो तर मला स्वतःला काहीतरी शिकायला मिळेल. नाही तर असं एका पॉईंटला असं वाटायला लागेल मला की अरे ओके आता मला सगळं येत आहे. तर मला असं वाटतं आयुष्यात कधीच सगळं कोणाला येऊ शकत नाही आपण. आणि नेहमी मला असं वाटतं की मी रिकामी पिशवी घेऊन फिरतो, कारण की पिशवी जर भरली असेल तर तुमच्या पिशवीतलं मी घेऊ कसं. त्यामुळे मी रिकामी पिशवी घेऊन फिरतो आणि समोरच्याचं मी घेत राहतो आणि परत ते बाजूला माझ्याकडे घेऊन ठेवतो आणि पुन्हा रिकामी पिशवी घेऊन फिरतो. त्यामुळे मला असं वाटतं की शिकत राहणं फार गरजेचं आहे. आणि मला शिकायला आवडतं, चॅलेंजेस घ्यायला आवडतात. तू आता म्हणलेस की बारीक होतोय किंवा काय, सो हे करताना सुद्धा बरेच चॅलेंजेस करावे लागतात, कारण इतक्या वर्षाचे ते बॉडीतले फॅट्स आणि या सगळ्या गोष्टी काढून मग अचानकमध्ये दुसरा प्रोजेक्ट येणं, परत वाढवणं. पण मला असं वाटतं हीच मजा आहे एका कलाकारासाठी. आणि देवाच्या कृपेने अशा गोष्टी जर माझ्या वाटेला येत असतील तर नक्कीच मी परमेश्वराचे आणि प्रेक्षकांचे आभार मानतो की आणि त्यांनी विश्वास ठेवा माझ्यावर की मी प्रत्येक वेळेला त्यांना वेगळ्या रूपात दिसेन. हे मी जे प्रॉमिस केले ते नक्कीच पूर्ण करत राहणार. मला असं वाटतं म्हणूनच नटाला पात्र असं म्हणतात, कारण ते रिकामं असतं आणि मग त्याच्यात भरलं जातं असं म्हणतो आपण. आता मी डिरेक्टर सरांकडे, अमोल सरांकडे येते. अमोलजी, जसं मी म्हटलं की सध्या मराठी सिनेमात वेगवेगळे विषय येतात, पण यामागे वेगळं धाडसही असतं, कुठेतरी ते प्रोड्युसरला कन्व्हिन्स करणंही असतं आणि मग प्रेक्षकांपर्यंत ते कसं पोचेल काय, यामागे असाच खूप मोठा विचार असतो. जेव्हा अशा पद्धतीचा एक विषय येतो, कधीपासून ही कथा डोक्यात होती आणि कसं हे सगळं रूपाला आलं काय? नाही, खरंच ॲक्च्युली या प्रकारचे कथानक हँडल करताना प्रोड्युसरांना जेव्हा आपण पिच करतो ते खूप मोठी जबाबदारी असते त्यांच्यापर्यंत खरं पोचवणं आणि मला हे करायचं हे सांगणं. त्यात माझ्या प्रोड्युसरनी मला खूप चांगली साथ दिली म्हणजे क्रिएटिव्हली त्यांनी म्हटलं की तुला जे करायचं ते कर आणि अशा प्रकारे होऊ दे. कारण आम्ही स्टोरी ऑलरेडी लॉक केली होती आणि स्टोरी कशी आली काय आली याच्या मागचं सांगायचं म्हटलं तर मी मूळचा रहिवासी गडचिरोली डिस्ट्रिक्टचाच आहे. सो त्यानंतर मग 18 वर्षानंतर मग शिकण्यासाठी बाहेर आणि परत तिथे पण पुणे आणि मुंबई. सो तो प्रवास त्याच्यामुळे ती कथा मी बघितली आहे, डोळ्यांनी बघितली आहे, काही अनुभवले आहेत. आणि खरं तर बेसिक याची वन लाईन, माझी मम्मी शिक्षिका आहे तर तिच्या शाळेमधून आली होती. तिच्या शाळेमध्ये मी डॉक्युमेंटरीज करायसाठी गेलो होतो आणि तिकडे ही कथा सापडली. मग तिथून तिचं सुरुवात झाली. सो 1-2-3 वर्षापासून कथा ती शॉर्ट स्टोरीजमध्ये होती, मग ती पुस्तकात झाली, मग त्याची मी कादंबरी लिहिली आणि मग कादंबरी प्रकाशित करण्याच्या अगोदरच मला सर भेटले, प्रोड्युसर सर, आणि मग म्हटलं की आपण याच्यावर फिल्म बनवूयात, नंतर आपण कादंबरी प्रकाशित करूयात. वा, म्हणजे तुम्ही लिहिता सुद्धा आणि कादंबरी पण आता म्हणजे आम्ही त्यावर. पण मला एक आता या सिनेमाच्या निमित्ताने जेव्हा इतकं गडचिरोली तुमच्या आत आहे आणि मग त्यातून हा सिनेमा येतोय, हे मला फार इंटरेस्टिंग वाटतं. ते गडचिरोलीत राहणं कसं होतं तुमच्यासाठी, ते बालपण कसं होतं हे मला आता थोडंसं नक्की सांगा.
सगळ्यांसाठी बालपण नॉर्मलच असतं. आमच्यासाठी ते नॉर्मल होतं कारण त्याला आम्ही नेहमीच बघत आलेलो होतो. पण येस, थोडंफार थरार असतो, थोडंफार न्यूज येतात कानावरती की आज इथे गोळीबार झाला, आज तिथे गोळीबार झाला. कधी घराच्या गच्चीवर जाऊन बघतोय की पोलिसांचे ताफे समोर चाललेले आहेत. ह्या गोष्टी घडायच्या. कारण आम्ही बॉर्डरवर राहतो. नॉर्मली छत्तीसगड आणि महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे त्याच्या जवळपास असतो आणि तिकडूनच नक्षलवाद्यांचा जो एरिया तो सुरू होतो. पण होतं ते थरारक होतं आणि तो लहानपण होता आणि कदाचित त्याच्यामुळेच आता ह्या कथा बाहेर निघत आहेत की कसं कसं अनुभवलं, कसं बघितलं त्या. आणि खरं तर म्हणजे प्रत्येकजण रक्तपात आणि हे दाखवतात नक्षलिझममध्ये, तो आम्ही थोडा अवॉइड केला आहे. कारण माझी स्टोरी बापाची आणि मुलीची होती. सो आम्ही सेंट्रल प्लॉट तो ठेवून त्याच्या अवतीभोवती काय करता येईल, भावविश्व असतं. येस. सो या प्रकारे ती कथा बाहेर आली आणि गडचिरोलीमध्ये लहानपण गेल्यामुळे ह्या गोष्टींना ॲक्च्युली थोडंसं काय म्हणतात खरंपण आलं असं आपण म्हणू शकतो. असं असतं का, आता आम्ही न्यूजवालेच आहोत, तर आम्ही ज्या न्यूज ऐकतो तेव्हा खूप भीषण वाटतं आणि अर्थात कसं जगत असतील तिकडे लोक असे प्रश्न पडतात. तर कुठेतरी ते असायचं की आज बाहेर तर पडलोय, रात्री घरी पोचेन का माहीत नाही, अशा लेवलची भीती होती कधी? हो, काही वर्षांपहिले होती. आता तेवढी राहिलेली नाही. बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समर्पणाच्या बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे कायदे चेंज झाले, शासनाने चेंज केले आणि आम्ही भेटत असतो. लाईक जे पण पोलीस विभागातले त्यांना भेटलेलं रिसर्चच्या वेळेस, तेव्हा कळलं की नाही आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. का कमी झालं त्याच्या मागचे रिझन्स पण आहेत. सो पहिले ती भीती होती, याच्या 10-15 वर्षा पहिले मे बी ते होतं, पण त्यानंतर कमी होत गेलेलं आहे ते सगळं. नक्कीच ते फार म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे तुम्ही सांगणं, कारण कुठेतरी एक इमेज असते आणि तीच इमेज बनून जाते. त्यामुळे या अशा सिनेमातून काही समोर येतंय. ॲक्च्युली माझी जी पहिली कादंबरी जी ऑलरेडी प्रकाशित आहे ती पण विदर्भाच्या बेसवरच आहे आणि त्याचं नाव निर्लज्जम सदासुखी. सो त्याच्यामध्ये पण विदर्भातल्या गोष्टीच मी सांगितलेल्या आहेत की कसा विदर्भ म्हणजे जे बाकीचे लोक बघतात तसा विदर्भ नाही आहे ॲक्च्युली. गडचिरोली चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, तिथे आता रोड पण आहेत, तिथे आता बऱ्याच गोष्टी सुधारण्यात आल्या आहेत आणि फक्त तो नक्षलिझमचा भाग राहिलेला नाही, तिथे बऱ्यापैकी टुरिझम पण आहे. सो ताडोब्यासारखं टुरिझम तिथे आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो संत तुकडोजी महाराजांचं तिकडे हे होतं, त्या सगळ्या गोष्टी मी त्या कादंबरीत लिहिल्यात आणि अरण्यात पण आम्ही तेच दाखवायचा प्रयत्न केला की जो लोक सोचते वैसा नाही आहे ॲक्च्युली, थोडा बहुत अलग आहे. चेतन होतं मी तुमच्याकडे येते. जसं हार्दिकची एक वेगळी भूमिका आहे, तुमचा पण एक वेगळा लुक आहे, वेगळा अंदाज आहे अख्खा. नाव पण काय आहे? चिंगापुंगाटी. चिंगापुंगाटी. मी वाचलं होतं, मला तुमच्याच कडून ऐकायचं होतं. काय हे तुम्हीच सांगा, कशी आहे भूमिका, काय? भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे पहिल्यांदा मी खलनायक या भूमिकेमध्ये येतोय. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप नाटकं केली, कॉमेडी कॅरेक्टर्स केले किंवा फिल्म डिरेक्ट केल्या, कॉमेडी फिल्म्स केल्या आणि किंवा सामाजिक किंवा अशाच काही केल्या. पण पहिल्यांदा आणि माझ्यामध्ये खलनायक दिसला डिरेक्टर साहेब सरांना, हे जरा झालं की ते म्हणाले की तुला खलनायक करायचं आहे. म्हटलं अरे हां आणि करायचं. आणि जसं की हार्दिक सर म्हणाले की प्रत्येक ॲक्टरला एक वाटतं की माझ्याकडे काहीतरी नवीन पात्र यावं किंवा मी जे करावं ते खूप नवीन आणि चांगलं वेगळं काहीतरी करावं की लोकांना अरे कॉमेडी केले, खलनायक केलं आहे, मग काहीतरी वेगळं केलं, अजून काहीतरी वेगळं केलं आहे, तर वेगळं यावं. आणि त्या खूप चांगलं झालं माझ्यासाठी की समोरनं मला विचारणं आलं आणि मी असं म्हटलं अरे हा प्रयत्न करू शकतो आपण आणि जमेल. आणि मग खलनायक करताना काय मजा आली किंवा काय? खलनायक करताना म्हणजे जसं की मी सांगतोच की लोकांना खूप छान छान गेटअप करायला मिळतात. मला खूप घाणेरडा गेटअप करायला दिला, कारण का मातीत लोळा, केसांमध्ये माती, कारण का कॅरेक्टर तसं होतं. आणि असं की दातांवरती झालं असताना दात घाणेरडे करा, तर ते सगळं करा. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढा घाणेरडा दिसेन तेवढा स्क्रीनवर छान दिसेन असं टीमचं म्हणणं होतं. त्यामुळे तसा राहण्याचा प्रयत्न केला आणि स्क्रीनवर त्या पद्धतीने पात्राला न्याय दिला. कॅरेक्टर्स करता त्याच्यापेक्षा खलनायक करताना तुम्हाला असं काय वेगळं काहीतरी झालं, म्हणजे एक अभिनेता म्हणून काहीतरी वेगळं जाणवलं ते काय? हो, खरं तर खूप चॅलेंजिंग होतं की एक तर तिकडची भाषा बोलायची होती, कारण का आपण काही इथे मराठी हो नाही, जेवढे डायलॉग होते तेवढं शिकलो, कारण का तिकडची लँग्वेज. हो.
आणि तिकडची लँग्वेज तिकडे जे बोलतात ते खूप स्पीडमध्ये बोलतात. म्हणजे नाही का असं वाटतं की अरे आपल्याला कसं म्हणजे साधारण मला ती बोलता पण नाही येणार सर एखादं तुम्हीच सांगा एखादं वाक्य. मला माहित नाही काय चाललंय, पण आपण इंटरव्ह्यूमध्ये बसल्या एवढा कळतंय. सो ते ऍक्च्युली लोकांना कळत नाही, म्हणून आम्ही थोडासा फ्लेवर तिकडचा ठेवलाय आणि थोडीशी आपल्याकडची भाषा म्हणजे शुद्ध मराठी म्हणू शकतो आपण, ती थोडासा याचा ब्लेंड करून ठेवलाय, कारण प्रेक्षकांना ते कळणारच नाही. हा, पण मलेदुलेचा गोडवा आम्ही तिथे थोडा ठेवलाय. आणि येस, प्रेक्षकांना कळावं म्हणून हे करावं लागलं. अदरवाईज जर मी टिपिकली विदर्भाची भाषा बोललो तर ऍक्च्युली मग ते सबटायटल्सवरच बघितलं जाईल असं होईल. कारण माझी भाषा जेव्हा मी विदर्भातली बोलतो लोकांसोबत किंवा माझे भाऊबंधू येतात तेव्हा ते माझ्या बायकोला पण कळत नाही. सो ते आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडासा एक लँग्वेज बॅरियरला थोडासा ब्रेक देऊन म्हणजे तिकडचा गोडवा ठेवून आणि आपल्याकडची थोडीशी कळेल अशी भाषा आम्ही ते प्रयत्न केला. आणि मग ते लँग्वेज तेवढे डायलॉग आणि ते स्पीड पकडणं शक्य नव्हतं किंवा ती लँग्वेज तेवढी क्लिअर बोलणं पण अवघड होतं. त्यामुळे जेवढे डायलॉग दिले तेवढे पाठ केले, तेव्हा त्यातनं जे आपण स्क्रीनवर छान दिसू आणि त्या पद्धतीने काम करू, पात्राला न्याय देऊ हा प्रयत्न केला. आणि अजून काही काही किस्से होते तिकडचे वेगवेगळे आमच्या बरोबर घडलेले. कारण का त्याच्यात जर शूटिंग गडचिरोली आणि चंद्रपूरला असेल तर म्हणजे मी इमॅजिन पण नाही करू शकत की काय असेल. हो, म्हणून तर तो किस्सा सांगायला आवडेल की आम्ही तिथे गेलो आणि शूटिंग चालू होतं आमचं, आणि असतं ना की आपल्याला ब्रेक आहे आता 2 तास 3 तास काही नाही आहे, तर आम्ही साईडला बसलो होतो. तर गावकरी रोज येऊन शूटिंग बघायचे, काही गावकरी होते, काही रोज दिसायचे. ते खूप लुकडा सुकडाचा वाळका पोरगा होता, चेक्सचा शर्ट घातलेला होता आणि खर्रा खातात तिकडे, तर खर्रा हातात असं बघत बसला होता. तर मी असंच आपलं नाही का की आपण ह्यांच्याशी गप्पा मारू बोलू म्हणून म्हटलं काय रे काय नक्षलवादी कसे वगैरे इथे काय वाटतं वगैरे नाही का तुम्हाला, काय नाही आपण विचारतो ना की काय वाटतं काय नाही. तर म्हटलं की मग नक्षलवादी वगैरे असं काही भेटतात का नाही, काय काय तुम्हाला कधी दिसलेत का नाही, का ओळखीचे आहेत का नाही. तो म्हटलं मीच आहे ना भाऊ. मग असं झालं अरे अरे हा एवढासा पोरगा स्लीपर बिपर मध्ये, म्हटलं 1-2 असे दिले ना तर ती पळून जाईल ना का आपण आपल्या असं एरियामध्ये, पण हा असं आहे आणि त्या ग्रुपमधला आहे. तर म्हटलं की तुम्हाला सगळं माहिती आहे आम्हाला, तुम्ही किती लोक आले आहात, किती जण कुठल्या हॉटेलमध्ये थांबलेले आहात, किती जेंट्स आहे किती लेडीज आहे, हे इन्स्पेक्टर तुमच्या फील्डमधले आहेत. तर किती जण काय वगैरे तुम्ही आहात आणि इन्स्पेक्टर वगैरे खरे आहेत का शूटिंगवालेच आहेत, आम्ही सगळी इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे आणि आम्ही बघतोय आता तुमचं शूटिंग चाललंय. तर मी म्हटलं भाई शूटिंग बघ, आरामशीर एन्जॉय कर, मजा कर. तर त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे किस्सा सांगता सांगता पण एक गंमत पण आली त्याच्यामध्ये, सांगायला पण आवडेल की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जे सामान्य लोक आहेत ना त्यांच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, तुम्ही इथे राहा या फिरा काही करा, आम्हाला त्या गोष्टीचे काही विचार वेगळे आहेत आणि त्यांचा दृष्टिकोन किंवा आय थिंक सो 20-30 वर्ष त्यांच्यावर जे काही वेगवेगळे थॉट्स झालेले त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या आणि शासनामध्ये काही गैरसमज झालेले आहेत असं मला वाटतं की त्यामुळे ती एक वेगळा ग्रुप तयार झालेला आहे. पण ते माणूस म्हणून ते सामान्य माणूसच आहेत जे आमच्याबरोबर उभे होते, फिरत होते किंवा दिसत होते. हां, त्यांना सामान्य माणसांना त्यांचा काहीच त्रास नाही आहे. म्हणजे काही आपण विचार करतो ना तिथे गेलो तर सामान्य माणसांना बघून असं करतील तसं करतील, तर आम्ही तर ते अनुभवलं की अरे नाही हे नाहीच आहेत तसे, हे एकदम सिम्पल आहेत, गावातले राहणारी माणसं आहेत, बहुतेक ते शेती पण करत असतील किंवा राहत पण असतील, आपल्यासारखं चपाती भाकरी खाऊनच हे करत असतील किंवा सगळं. पण त्यांचं म्हणणं असं की घाबरायची गरज नाही आहे, आम्ही तुमच्याबरोबर आहोत किंवा सामान्य माणसं आम्ही पण तसेच आहोत. काही ग्रुप किंवा काही विचार जुळत नसतील म्हणून वेगळा ग्रुप तयार झालेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्यानंतर आम्ही म्हटलं की यांना आम्ही मित्रासारखे मग राहू शकतो आपण यांच्याबरोबर, किंवा तिकडे जाण्यासाठी लोक घाबरतात किंवा विचार करतात किंवा काय होईल, असं काहीही नाही आहे तिथे. तर एकदम मस्त आणि छान आणि धमाल मजा आली. आणि हार्दिक मी तुला विचारते आता, तुझाही नक्कीच आता याने एक किस्सा सांगितला, तू काहीतरी शूटिंगचा थरारक अनुभव काय असेल? थरारक अनुभव माझा पहिल्याच दिवशी होता. पहिला दिवस सांगणार नाही म्हणजे कसं आहे अशी एंट्री सिक्वेन्स नाही म्हणजे माझं काय झालं असेल तूच सांगू शकतेस की माझं काय झालं असेल नंतर. म्हणजे आता सिनेमाचं नाव आहे अरण्य म्हणजे जंगल. सो जंगलातून अशी माझी वरती एका रोड साईडला अशी एंट्री सिक्वेन्स माझं शूट चालू होतं. साधारणतः सकाळी आपण 10-11 वाजता शूट चालू केलं, 11:30 मी शूट चालू केलं. जंगल पण असं तेवढंच घनदाट होतं का? घनदाट म्हणजे खालून असं मी वरती येतो असं.
सो तिथे लोकांच्या शेतजमिनी जसं आपल्या भागात आहे तसं तिथेच आहे. म्हणजे घाटांमध्ये लोकांच्या शेती वगैरे तिथे, कारण तिथे हरभरा वगैरेचं जास्त शेती वगैरे होतं. सो सगळं झालं वगैरे आणि मी वरती आम्ही शूट करून आल्यानंतर सगळ्यात जेवणाची वेळ झाली आणि सगळ्यांचे ते लोकल्स असतात ना आपल्याकडे शूटिंगमध्ये, आपण लोकल्स तिकडचे घेतो ना की मदत होते आपल्याला की त्रास होऊ नये किंवा कोणाचा. तर तसं काही फार त्रास नाही आला, पण ती मदतीला होते आणि ते असे मोबाईलमध्ये बघतायत. मी म्हणलं काय झालं, तर ते सांगत आली आता इथे 12 वाजता एका भर दुपारी शेतात एका बाईवरती हल्ला केला वाघाने. म्हणलं अच्छा आपण मग ओके बाबा, अच्छा ओके. नाही इथून 500 मीटरवरती हो. आणि मी म्हणजे हे अजूनही काटा येतो अंगावरती. आणि मी असं होतं की अहो माझं आत्ता लग्न झालं हो, जरा प्लीज म्हटलं माझ्याबरोबर कोणाला पाठवा. तर त्यांनी तेव्हा तेच सांगितलं की अक्कल, म्हटलं वाघासमोर कोण, तो राजा आहे, त्याचं जंगल आहे, आपण त्याच्या इथे एरियात जाणार, त्याच्या टेरिटरीमध्ये जाऊन वाघाचं आपण शूट करतोय. तर त्यांनी तेच सांगितलं की आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलो आहे की तुम्ही कुठेही एकटं खालून आता वर येत आहे तसं येऊ नका. आता 500 मीटर आहे, कदाचित इथे पाण्यापिण्याचे ओढे आहेत, तर तिथेही वाघ बसलेला असू शकतो, तो पाण्यासाठी येऊ शकतो. दुपारची वेळ तर तो तिकडे बसू शकतो, पाण्यात बसू शकतो. तर अशा काही ठिकाणी तुम्ही जाल तर कमीत कमी 5 ते 6 लोक एकत्र जा, जेणेकरून वाघ तुमच्यापर्यंत, त्यांना माहिती असतं ना की एकत्र असेल तर ते येत नाहीत वाघ, तर ते तुम्ही असं एकत्र फिरा जरा. म्हणजे शूटिंगचा फारच थरारक अनुभव आहे आयुष्यात. नागपूर म्हणजे माझ्यासाठी फक्त आजीचं माझ्या माहेर तिकडच होतं, तिथपर्यंत जायचो. म्हणजे पुढे नाही काही संबंध, म्हणजे मी ताडोबा जंगल पण नाही बघितलंय. सो हा पार्ट बाबा चंद्रपूर एअरपोर्टला होतं, म्हणजे आपण गेलो समजा एअरपोर्टवरून बाहेर आणि नागपूरमध्ये आलो, अच्छा तर नागपूर, पण चंद्रपूर या बाजूला आहे का या बाजूला आहे हेही माहीत नव्हतं आयुष्य. आता बोर्ड तरी लागलेत. आणि माहित पाहिजे काय बोललात तुम्ही. आणि वाघाला पण माहित नाही ना आपण सेलिब्रिटी होत की काय. तर ते राणादा बरोबर कुस्ती खेळायला त्याला माहित नाही ना राणात आहे, म्हणजे नुसतं ते एका फटक्यात नुसतं दार राहील. त्यामुळे वाघाबरोबर कुस्तीचा सीन झाला. आणि बरंच आम्ही नाईट शूट आमचं खूप होतं. 10 दिवस आमचं नाईट शूट होतं. नाईट शूटला तिकडचे लोकल्स आमच्यावर थांबायचे सगळे 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत तिथे नाईट शूट. हो, म्हणजे झाडातून वेगळा पुरस्कार आम्हाला दिला पाहिजे, ते तर तिकडचेच आहेत. नाही पण खरंच म्हणजे आता आपण रात्री शूट, मी तर दुपारीच पळून गेले असते. आणि तुला एक सांगू का, मी थरारक अनुभव जो घेतलाय ना तिकडचा, एक अजून एक वेगळा, की आम्ही बरं नागपूर, गडचिरोली, आपण चंद्रपूर, ऊन प्रचंड ऊन, तर त्या उन्हात आम्ही रखरख त्या उन्हात दिवसभर शूट करतो. आणि आमचा नाईटचा एक सिक्वेन्स होता. नंतर ओळखू आलास का तू अक्षयला? नाही, म्हणजे रंग बदलला होता. तर आणि सो तिथे आमचं शूट चालू होतं. एका घाटामध्ये आम्ही गाड्या लावल्या होत्या आणि आम्हाला परत खाली जंगलात जायचो. तर लाईटिंग वगैरे थोडीशी चालू होती, सगळं आलं, बसलो आम्ही खुर्ची, हां ठीक आहे ना, शर्ट बीट काढणं, बनियनवर बसलो वगैरे, असं गरम होते. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये जसा सनसेट झाला, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एक हलकीशी हवा गेली. आणि बिलीव्ह नाही होणार, त्या रात्रीचं टेम्परेचर हे 7 होतं आणि एक्स्ट्रीम चेंज. आणि मी म्हटलं रे आपल्याकडे थंडी काय कव्हर करायला नाही, काय नाही. म्हटलं तर करायचं काय बरं, असं आणलंही नाहीये ना. ऑक्टोबर महिन्यात शूट आणि ऑक्टोबरचं शूट चालू होतं. सो थंडी ही नोव्हेंबर डिसेंबर आपल्याला माहिती असते, आपलं ऑक्टोबरमध्ये संपतंय शूट लवकर. आणि जे काय चालू आलं म्हटलं घरी आलं, मुंबईहून गेलेले. बरं असंही मला सवय नाही, कारण की मला थंडी फार कमी लागते. पण 5-7 टेम्परेचरच्या पुढे आपण काही करू शकत नाही. त्यात पाण्याचा ओढा बाजूला चाललाय, ते थंड, करायचं काय. तर म्हटलं हो बरं, एक आमची व्हॅनिटी शक्य नव्हती, त्यामुळे एकच मिनी व्हॅनिटी होती. आम्ही 30-30 लोक असे बसून राहायचो आतमध्ये. म्हटलं नाही बसा, असे बसून झोपा चालेल, पण म्हटलं कोणी बाहेर जाऊ नका. पण ती एक मजा अनुभवायला मिळाली. बाहेर थांबणंच शक्य नाही थंडी. सो आणि मेंटली प्रिपेअर नसतो ना, किंवा आपल्याला तर माहिती असतं की आता चला 7 वाजले, आता थंडी चालू होणार. इथे माहितीच नाही ना काय. म्हणजे आधी दुसरीकडे शूट करतोय तिथे 10 वाजेपर्यंत ओके, संध्याकाळी हलकं थंड वातावरण वगैरे होतं. पण इथे म्हणजे डायरेक्ट असंच ना, म्हणजे एक तर ते वाघाची पण भीती. बरं थंडीमुळे जोरात धावू पण शकत नाही जर वाघ आला तर, किंवा नक्षल आले तरी जाऊ शकत नाही. आणि म्हणजे आणि वाघ आला तर वाचवायला पण कोण येणार नाही. मरा तुम्ही, आम्ही जातो, तुम्ही आला तिकडे करायला. त्यामुळे तो एक वेगळा अनुभव होता. फार जीवावर उदार होऊन शूटिंग केलेलं आहे. इकडनं गेला सकाळी इथं पाणी प्यायला, तरी म्हटलं अरे इथे हो आरामच्या वाघ येतो. हा तर आम्हाला रोजचं येते, कारण का
तो एरियाच भागाचा त्यांना ती सवय होता. असते. आणि गंमत अशी होती की रात्री पण शूट करत असताना सीन झाला, डायलॉग झाले की आजूबाजूला लक्ष नाही का की आजूबाजू कॉर्नरला बिर्नरला बघायचं. आम्ही अजिबात त्याच्यानंतर कोणी एकटा कुठे गेलं नाही. म्हणजे येतो का जरा जायचं जरा तिथे. बरं आणि 0 नेटवर्क होतं का तिथे, म्हणजे काय झालं तर सांगूही शकत नाही पण असं होतं. म्हणजे मोबाईलला नेटवर्कच नसायचं. महिन्यामध्ये आम्ही 0 नेटवर्कमध्ये काढले. हॉटेलवरती आल्यानंतर सगळ्यांचे मेसेज मग रिप्लाय वगैरे. त्यामुळे हे तर म्हणजे वेगळं होतं. पण मी म्हणेन की आपल्याला जी आपण सिटीत राहतो त्यांना किंमत नाही, पण त्यांना तो प्राणी जरी हल्ला करत असला ना तरी त्यांना त्या प्राण्याची किंमत आहे. आणि हॅट्स ऑफ त्या लोकांना की त्यांनी त्यालाही आपलं मानून घेतलेलं आहे. आणि त्यांनाही माहिती आहे की आपण त्याच्या एरियात राहतोय, आपण पण त्याच्या जागेत राहतोय. त्यामुळे खरंच त्या लोकांना हॅट्स ऑफ की ते हारले नाही आहेत. त्यांचं इतकंही नुकसान होतं, सगळं होतं, तरी ते सगळं आपलंसं करून ते त्याच जागी राहत आहेत, तिकडे कमवत आहेत, पिकवत आहेत, खात आहेत सगळं. आणि त्यामुळे हा एक वेगळा अनुभव होता जो आयुष्यभर तो राहणार. बापरे वा. आणि सुरेश विश्वकर्मा पण आहेत या सिनेमात, त्यांच्याही कॅरेक्टरबद्दल सांगितलं. सुरेश विश्वकर्मा सरांचं कॅरेक्टर ॲक्च्युली इन्स्पेक्टरचं आहे. असा इन्स्पेक्टर ज्याची बदली गडचिरोलीत होते, बट तो स्वतःहून करून घेतो की नाही मेरे को जाना है उधर. आणि तो कॅरेक्टर असं आहे की पोलीस म्हणजे नॉर्मल म्हटलं की एका म्हणजे हुद्द्याचा एक हे असतो, पण तो तसा नाही आहे. तो ॲक्च्युली सगळ्यांना सामावून घेणारा आहे. त्याची अशी इच्छा आहे की लोकांनी समर्पण करावं आणि आम्ही त्यांना एक वेगळ्या मार्गात आणावं, असातला तो आहे. आणि तो काही प्लॅन करून येतो आणि तो सक्सेसफुल होतो की नाही हे आपल्या चित्रपटामध्ये दिसतं. आणि ते नेहमीच एक वेगळ्या भूमिका, त्यांच्याही एक काहीतरी गंमत असते त्या भूमिकांमध्ये. तसं त्यांना काय खुणावलं या सिनेमामध्ये, म्हणजे तुम्ही त्यांना कन्व्हिन्स कसं केलं? ॲक्च्युली त्यांनी याच्या पहिल्यामध्ये पण सांगितलं आहे की जेव्हा आम्ही त्यांच्याकडे म्हणजे ही भूमिका घेऊन गेलो होतो ते बोलले होते की नाही मी रेग्युलर आहे, हे नेहमीच करतो मी पोलीस आणि राजनाथ, सो माझ्याकडे नेहमीच रेडी असतं. पण त्यानंतर ऐकल्यानंतर त्यांचं असं होतं की नाही इसको कुछ अलग करते. आणि होतं त्यांचे डायलॉग्स पण खूप छान आहेत. त्यांनी जे काही निभवलं आहे ते पण खूप छान केलं आहे. इनफॅक्ट आमच्यामध्ये 2 दिवसातच बॉन्डिंग एवढी छान झाली होती की फक्त डोळ्यांनीच व्हायचं, दादा ये नाही, दादा ये करते. सो आणि भाईंनी खूप म्हणजे प्रॉपर कमी वेळ, काय सिंगल 2 टेकमध्येच आमचं संपायचं. म्हणजे मुळात त्यांचं जे पात्र आहे ना, म्हणजे त्यांनी इन्स्पेक्टर केलं, म्हणजे तेही सांगतात इंटरव्ह्यूजमध्ये किंवा आत्ता जे सगळ्यांकडे त्यांचे जेव्हा कोण विचारतं त्यांना, त्यांचं पात्र जरी पोलीस असलं ना तरी ते खूप महत्त्वाचं पात्र आहे. कारण की ते अख्ख्या डिपार्टमेंटला आणि शासनाला रिप्रेझेंट करत आहेत. आणि तो एकटा माणूस हे सगळं पेलून इतक्या छान पद्धतीने त्यांनी ते काम केलं ना की म्हणजे नो डाऊट ते खूप सुंदर कलाकार आहेत. आणि सरांनी त्यांच्यासाठी जे लिहिलं होतं की त्यांच्या पर्सनॅलिटीला ते उभारून दिसतंय की ते येऊन मोजकं बोलतात, मुद्द्याचं बोलतात आणि त्याच्यावरती जो कोणी असेल, त्यांचा सिनियर असेल किंवा त्यांचा ज्युनियर असेल किंवा ते सिनेमामध्ये मला येऊन काहीतरी सांगतायत किंवा अजून कोणाला सांगतायत, तर ते इतकं ठामपणे होतं, स्टेटमेंट होतं ना की बघ हे असं केलं तर असं होईल. त्यामुळे त्यांच्यावर ते हा रोल जरी पोलिसांचा त्यांच्यासाठी सिमिलर असला तरी त्यांनी अख्ख्या डिपार्टमेंटला आणि प्रशासनाला रिप्रेझेंट केले. त्यामुळे खूप वेगळा पोलीस आहे हा या सिनेमामध्ये. नक्कीच. आणि आणखी एक व्यक्ती इथे नाही आता, तिलाही आम्ही मिस करतोय, वीणा जगताप. हो. तर वीणासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? नाही, खूप छान होता. म्हणजे आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी 2012 किंवा 13 आम्ही एकत्र काम केलं होतं. आम्ही एपिसोडिक काम करायचो. सो तेव्हापासूनची आमची ती मैत्री होती. आणि या सिनेमाच्या निमित्ताने तिच्याबरोबर काम करण्याचा योग आला. आणि तिने पात्र बघितल्यानंतर तिने देखील, म्हणजे आजकाल हिरोईन्स असतात की पटकन आईचा रोल करणार नाही किंवा असं काही होतं, पण तिने सगळं ऐकल्यानंतर फोनवरच आय गेस बोलणं झालं होतं. आणि कारण आधी असं ठरलं होतं की आपण हिरोईनचा पार्ट हा नंतर करू, तोपर्यंत कारण माझं काही इतरही शूट्स आणि काहीतरी प्रीचं काम चालू होतं आणि घरामध्ये थोडंसं माझं जरा प्रॉब्लेम चालू होता. त्यामुळे माझं सारखं नागपूरवरून येणं जाणं चालू होतं. त्यामुळे ते म्हणलं की आधी तुम्हाला फ्री करतो, म्हणजे तुम्ही थोडं माइंडली स्ट्रेस कमी राहाल. सो तर ते एक चालू होतं. त्याच्यामध्ये तोपर्यंत त्यांचं बोलणं झालं आणि ती पटकन आली आणि तिने ओके केलं की नाही मी करते. आणि खूप सुंदर आणि छान काम केलं आहे तिनेसुद्धा. तिचं म्हणजे मुळात तीच नाही, सगळ्याच कलाकारांनी, म्हणजे आमचे बालकलाकार असतील, छोटे बालकलाकार असतील आणि सपोर्टिव्ह पोलीसची जी स्टारकास्ट आपली जी असेल किंवा नक्षलमध्ये जे जॉनीबाई आहेत त्यांनी जे काम केलं आहे, मला असं वाटतं की खूप ॲप्ट कास्टिंग झाली आहे. आणि प्रत्येकाने
त्यांच्या त्या पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि हिरो विलन दोन्ही इथे समोरच आहेत, तर मला एक विचार, काय हिरो विलन मध्ये काही ते सीन करताना काही गमती काही घडलं होतं का काही असं किंवा काहीतरी नाही? गमती म्हणजे खरं तर आम्ही सीन झाले लगेच गप्पाच मारत बसायचो, किंवा आमचे किस्से किंवा काही गोष्टी, किंवा आज हे करू आज ते करू, या सगळ्या गोष्टी. म्हणजे स्क्रीनवर जरी आम्ही असं समोर थांबलेलो असो तरी पण स्क्रीन म्हणजे टेक ओके झाला की डायरेक्ट आम्ही वळायचो, चला चला आपण आता हे करूया. त्यामुळे सरांची मैत्री मला खूप छान मिळाली या फिल्मच्या निमित्ताने. सर तुम्हाला काही? म्हणजे खरं सांगायचं तर म्हणजे आमची ओळख अशी की 2021मध्ये सेकंड जे आपलं पॅन्डेमिकचं आपलं इयर गेलं तेव्हा सरांनी मला फोन केला की आपण एक छोटी मिनी सिरीज करतोय, तर तू करशील का? म्हटलं मी काहीच प्रॉब्लेम नाही, मी करीन. कारण की त्यांच्याशी जी कनेक्टेड लोक होती ती माझी ओळखीची होती. त्यामुळे तेव्हा मी पुण्यात नव्हतो, सो मुंबईचाच होतो. सो तेव्हा आमचं बोलणं झालं, पण काही कारणास्तव माझं पुन्हा मालिकेचं शूट चालू झालं आणि ते मला शूट करता आलं नाही. त्यामुळे सरांबरोबर काम करायचं होतं मला. पण त्याच्यानंतर आम्ही लॉकडाऊन लग्न नावाचा एक सिनेमा केला होता, त्याच्यामध्ये कामाला पण फार एकत्र सीन असे नव्हते आमचे, म्हणजे कंबाईंड सीन होते. म्हणजे त्यामुळे असा योग आला नव्हता. पण इथे खूप आम्ही एकमेकांना ओळखलं गेलो आणि आय गेस ते विचार जुळले. आणि मला असं वाटतं की ते झिरो नेटवर्कमध्ये जे शूट होतं ना, त्याचा फायदा मला इथे झाला. कारण की मी आता ऑफकोर्स ते सिनियर, मी त्यांना खूप विचारायचो, म्हणजे प्रत्येक वेळेला त्रास दिला मी अख्ख्या टीमला की नाही सांगा बरोबर होतं का, आणि तुला माहितीच आहे मी ह्या गोष्टी करतो. सो तसं असताना अशी मंडळी जर आपल्या बरोबर आहेत आणि काम करताना सगळेच, म्हणजे सुरेश सर असतील, विजय निकम सर असेल, वीणा असेल, हे सगळ्यांनी एकत्र येऊन जे काम केलं ना, मला असं वाटतं एक अख्खं टीमवर्क आहे. आणि फक्त मलाच नाही तर प्रत्येक वेळेला प्रत्येक कलाकार समोरच्याला विचारत होता. आणि मला असं वाटतं हेच मोठेपण आहे अरण्य या टीमचं, कारण अरण्य म्हटलं की मोठं झालं. सो हा मोठेपणा या अरण्य टीमचा. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आता सांगितली. सध्या आपण ज्या गोष्टीशिवाय अजिबात राहू शकत नाही तो म्हणजे मोबाईल. तर तो मोबाईलच तिकडे वापरता येत नव्हता शूटिंग दरम्यान, तर ते कसं होतं? नाही, खूप म्हणजे छान वाटलं की नाही खरं आपण काय झालं ना, मोबाईलमुळे माणसांची कनेक्ट नाही राहिलो. म्हणजे जरी जवळ असलं तरी आपण हां ओके असं चाल मोबाईलवरती चालू असतं. पण तिथे तर ती गोष्टच नव्हती ना. आपल्याला माहिती आहे की आता बाबा ब्रेक असला एवढं लांब जावं लागेल, मग तिथे 500 मीटरला जाऊन तिथे एक गाडीवर नेटवर्क असा फोन ठेवून बोलायचं, हॅलो हॅलो हां संध्याकाळी फोन करतो. सो हे नसल्यामुळे काय झालं ना, कामाच्या वेळेला अख्खा वेळ आम्ही त्या झोनमध्येच होतो. सो आम्ही त्यावेळेला आम्ही गावकरी होतो. शूटच्या जेव्हा वेळ नव्हता, मग चला ना जरा इथे त्यांना काकूंना विचारू, जरा चहा करून देतात का. सो हे जे झालं ना, आम्ही त्यांच्यात राहिलो, त्या माणसांची संवाद झाला तिथे. मला असं वाटतं हा जो संवाद झाला ना, त्याच्यामुळे आम्ही जास्त कनेक्ट झालो. अदरवाईज नाही तर व्हॅनिटी वगैरे अशी तर हां म्हणजे शूट झाल्यानंतर हे यांच्या व्हॅनिटीत बसले असते, मी माझ्या व्हॅनिटीत बसलो असतो. तो हे सगळं नव्हतं. त्यामुळे खूप मजा आली हे सगळं करताना, खूप शिकायला मिळालं. आणि मोबाईलशिवाय सुद्धा आपण राहू शकतो हे आम्हाला कळलं की जिथे आपण थोडक्यात मोबाईलचा वापर करून सुद्धा आपण बऱ्यापैकी हॅप्पी राहू शकतो. त्यामुळे तो एक ती मजा आली काम करताना. आणि अनेक वेगळे अनुभव. हो, आणि मी एवढं एक नक्की सांगेन की या सिनेमानंतर आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नवीन विलन नक्कीच मिळालेलं आहे. अरे वा, क्या बात आहे. खरंच मला असं वाटतं की तुम्ही इतकं वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरीच आहे असंच मी म्हणेन. आणि क्या बात आहे अमोलजी, म्हणजे खूपच तुम्ही या कलाकारांना इतक्या अनुभवातून नेलेलं आहे की कदाचित हा अनुभव आयुष्यभर पुरेल असं काहीतरी आहे हे सगळं. सिनेमा बघताना आम्ही तर दिसूच, पण त्याचबरोबर तुम्हाला चंद्रपूर, गडचिरोली हे तिकडचं, म्हणजे आपण फक्त जंगल म्हणतो पण ते किती सौंदर्य त्याचं जे आहे ना, काही वेळेला थोडंसं रखरखीत भाग पण किती सुंदर आहे हे तुम्हाला त्याच्यातून तेही दिसणार आहे. आणि सौंदर्य दिसणार आहे. आणि अजून सौंदर्य वाढावं म्हणून आमच्या टीमने एक उपक्रम घेतलाय, ते म्हणजे काय तर एक तिकीट एक झाड. बरं, सांग प्लीज. हो प्लीज. आम्ही म्हणजे 19 सप्टेंबरला आपला सिनेमा येतोय, आपला मराठी सिनेमा येतोय तुमच्या भेटीला. आम्ही एक तिकीट एक झाड हा उपक्रम केलेला आहे संपूर्ण टीमने, कारण की सिनेमाचं नावच अरण्य आहे. आणि आपण जे आता मनुष्य जे आहोत, आपल्या स्वार्थासाठी आपण झाडं कापतोय आणि त्या ठिकाणी आपण राहायला जातोय. तर कदाचित हेच असं चालू राहिलं तर पुढच्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला फक्त पुस्तकांमध्ये कळेल की अच्छा बाबा हे असं या प्रकारचं झाड होतं. तर त्यामुळे एक छोटासा इनिशिएटिव्ह आम्ही घेतला आहे की एक तिकीट एक झाड. आणि याचं आपलं वनविभाग खात्याने सुद्धा दखल घेतलेली आहे. आणि आत्ता अरण्य या चित्रपटाच्या नावावर त्यांनी 1 लाख झाडं ही राखीव ठेवलेली आहेत. आणि ही झाडं फक्त
लावणार नाही तर त्याचं जिओ टॅगिंग होणार आहे, त्यामुळे त्याचं संगमन होतं आहे की नाही हे देखील त्यांची ती देखभाल घेणार आहेत. कारण की म्हणजे एका ठिकाणी तुम्ही अरण्य बघत असाल आणि एका ठिकाणी तुमच्या नावाचं झाड एका नवीन अरण्यामध्ये लागलेलं असेल आणि येणाऱ्या पिढीला त्या झाडांचा म्हणजे आपल्यालाही होईल पण येणाऱ्या पिढीला त्याचा जास्त फायदा होईल आणि झाडांचं महत्त्व काय हे त्यांना कळेल. त्यामुळे सिनेमा नक्की बघा. सिनेमाच्या माध्यमातून आपण एक नवीन अरण्य तयार करू आणि छान तुम्ही जर प्रतिसाद दिला तर नक्कीच मला असं वाटतं मी त्यांच्या मागे लागून अरण्य 2च्या मागे लागेन आणि ती नवीन कथा घेऊन आम्ही तुमच्यासमोर. त्यामुळे 19 सप्टेंबर 2025 आपला मराठी सिनेमा येतोय. कारण मराठी सिनेमा फक्त मोठा हा तुम्हीच करू शकता. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने चित्रपटगृहात जाऊन आपला मराठी सिनेमा बघा. येस, आणि खूप खूप शुभेच्छा. खरंच हा फार छान उपक्रम आहे. एक तिकीट एक झाड. याच्याच मागे मला कळतं की अरण्याबद्दल तुमचं प्रेम किती आहे, त्या निसर्गाविषयी किती प्रेम आहे आणि अर्थात वेगळी कथा, एक वेगळा अनुभव तुम्ही देणार आहात यात शंकाच नाही. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.